नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. सरकारचे अनुदान लाटणाऱ्या शाळांवर राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं कारवाई करत अपात्र ठरवले आहेत. शिक्षण विभागानं राज्यातील तब्बल 433 शाळा आणि 33 तुकड्यांना अनुदानित शाळांच्या यादीतून काढण्याची कारवाई केली आहे. परंतु या कारवाईमुळे 20% अनुदान बंद होणार असल्याने सुमारे 700हून अधिक शिक्षकांवर मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे. या शिक्षकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळांमध्ये दाखवून सरकारच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या राज्यातील तब्बल 433 शाळांना आणि 33 तुकड्यांना अनुदानित शाळांच्या यादीतून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. या शाळांना अपात्र करण्याची कारवाई शालेय शिक्षण विभागाने केल्याने शाळांवरील विशिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शाळांमध्ये कार्यरत असलेल्या 20% अनुदानावर आलेल्या सुमारे 700हून अधिक शिक्षकांवर यामुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या 700हून अधिक शिक्षकांचे 20% वेतन अनुदान बंद होणार असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवण्याची शक्यता आहे. परंतु शिक्षकांकडून अनुदानाच्या टप्प्यासाठी लाखो रुपये उकळणाऱ्या शिक्षण संस्था चालकावर शालेय शिक्षण विभागाकडून कारवाई होणार का, असा प्रश्न केला जात आहे. पुणे 99, नाशिक 88, छत्रपती संभाजीनगर 69, अमरावती 40 आणि नागपूरमध्ये 35 शाळा या अपात्र ठरलेल्या आहेत. अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या शाळांना खासगी शाळांप्रमाणे स्वयं अर्थसहाय्यित अधिनियमातील तरतुदीनुसार मान्यतेसाठी अर्ज करण्याची मुभा 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. या मान्यतेसाठी शाळांना आपल्याकडे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे अद्ययावत आधार रिपोर्ट, RTE मान्यता आदींचे अनेक निकष पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा या शाळांची कायमस्वरूपी मान्यताही काढली जाणार आहे, असं सांगण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांचे समायोजन 31 एप्रिलपर्यंत जवळच्या शाळेमध्ये केले जाणार आहे. मान्यता रद्द झालेल्या शाळांना UDAS पोर्टल आणि सरळ पोर्टलमधून देखील वगळण्यात येणार आहे. अपात्र ठरलेल्या शाळांमध्ये सर्वाधिक मुंबई विभागातील तब्बल 122 शाळांचा समावेश आहे. कायम विना अनुदानित तत्वावरील शाळांना अनुदान येण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मूल्यांकनाचे सुधारित निकष लागू केले होते. या निकषांमध्ये सलग 3 वर्ष मूल्यांकनात अपात्र ठरल्यास या शाळेची परवानगी अथवा मान्यता आपोआप रद्द होणार होती, असे निश्चित त्यावेळी करण्यात आले होते. त्यात राज्यातील 433 शाळा आणि त्यावरील 33 तुकड्या अनुदानाच्या निकषासाठी अपात्र ठरलेल्या आहेत. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.